नमस्कार, मी पराग गोरे. एक्सपर्ट टॉकमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या या एक्सपर्ट टॉकमध्ये आपण स्मिता बोलाणे यांच्याशी संवाद साधणार आहोत. स्मिता बोलाणे या स्वतः फायनान्शियल पोर्टफोलिओ प्लॅनर असून गेली 14 वर्षे त्या क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या कार्यरत आहेत. फायनान्स सेक्टरमध्ये त्यांच्या कामाची व्याप्ती जरी खूप मोठी असली तरी आपण त्यांच्याशी इन्शुरन्स क्षेत्रावर आज संवाद साधणार आहोत. इन्शुरन्स क्षेत्रात होणारी गुंतवणूक तसेच लोकांची मानसिकता, समाजाची एकूणच मानसिकता काय आहे यावर प्रकाश पाडण्याचा एक प्रयत्न या संवादातून आपण साधणार आहोत. स्मिता, एक्सपर्ट टॉकमध्ये तुझं स्वागत करतो आणि लगेचच पहिल्या प्रश्नाला सुरुवात करतो. भारतामध्ये इन्शुरन्स या क्षेत्राची जर आकडेवारी बघितली तर 100 लोकांमागे 3 लोक इन्शुरन्स काढताना दिसतात. तर एक फायनान्शियल प्लॅनर म्हणून या विषयाकडे तू कसं बघतेस? कारण का एक सर्वसामान्य आकडेवारी बघितली किंवा प्रत्येकाच्या हातात जर बघितलं तर एक महागडा फोन, स्मार्टफोन असतो, त्याचा इन्शुरन्स केलेला दिसतो, पण स्वतःचा इन्शुरन्स घेण्यावरती कुठेतरी उदासीनता दिसते. तर एक फायनान्शियल प्लॅनर म्हणून कसं बघतेस तू या विषयाकडे? फर्स्ट तर थँक्यू सो मच फॉर गिविंग अस द अपॉर्च्युनिटी. प्रश्न एकदम छान विचारलेला आहे की 3% लोकांचा इन्शुरन्स दिसतो. आता मी त्यावर एक सांगेल की ही शोकांतिकाच म्हटली जाईल की आपल्या देशामध्ये 3% लोकांचा इन्शुरन्स दिसतो. आता 2 दिवस आधीचं जर वाक्य म्हटलं जाईल की हर घर झेंडा, ठीक आहे, तशासाठी अजून गव्हर्नमेंटने असं काही आणलेलं नाही आहे की प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा इन्शुरन्स व्हायला पाहिजे. ॲक्च्युली प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या इन्शुरन्सच्या स्कीम्स येतात, गव्हर्नमेंट कुठली ना कुठली लॉन्च करते आणि जोपर्यंत ते गव्हर्नमेंट आहे तोपर्यंत ती स्कीम चालते. त्यानंतर त्या स्कीमचा म्हणजे म्हणायला हरकत नाही आहे, नंतर आपल्याला काही अंदाज नसतो काय. जसं काही पोस्टाच्या स्कीम्स आहेत तुमच्या, काही बँकेने इन्शुरन्सेस जे दिलेले आहेत की पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स 11 रुपयामध्ये 2 लाखाचा वगैरे असं म्हणून, पण ते कितपत तुमचं वर्कआउट होतं आहे हे आपल्याला सांगता येत नाही. मग त्यामध्ये जी 3% टक्केवारी जी म्हणतो आपण, जी 3% लोकांचा इन्शुरन्स आहे, तर 3% इन्शुरन्समध्ये कुठल्या कॅटेगरीचे लोक येतात त्यामध्ये हा सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे आपल्यापुढे की 3%मध्ये लोक कुठले येत आहेत. आत्ता एक की मिडल क्लासहून वरचा क्राऊड जो आहे तो आणि थोडा मिडल क्लास क्राऊड. त्यामध्ये वरचा क्राऊड जर आपण म्हणायला गेलो तर त्या ठिकाणी इन्शुरन्स याचा जो प्रकार आहे तर तिथे मॅक्सिमम टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स यावर फोकस असतो. आता टर्म इन्शुरन्स यासाठी घेतला जातो की मोठे मोठे बिझनेसमॅन जे आहेत ते त्यांच्या लायबिलिटीज कव्हर करतात, ठीक आहे, सो तो त्याच्यासाठी घेतला जातो. आणि हेल्थ इन्शुरन्स यासाठी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात घेतला जातो की एक भाग असा आहे की आपण आपले सेविंग्स असतील, आपल्या लायबिलिटीज असतील आणि अर्निंग पोटेन्शियल जे आहे ते जर तुम्हाला टिकवायचं असेल त्यामध्ये, तर ह्या गोष्टी तेवढ्या गरजेच्या आहेत. इन्शुरन्स हा पार्ट आपल्याकडे म्हणजे इंडियन लोकांमध्ये, भारतीय लोकांमध्ये कधीचा असतो माहिती आहे का, की तहान लागली की विहीर खोदायची ही जी कन्सेप्ट आहे की आजारपण आलं की आम्हाला आरोग्य विमा पाहिजे, BP शुगर आलं की आम्हाला टर्म इन्शुरन्स पाहिजे आहे, कोणाच्या घरी लहान बाळ झालं की आम्हाला एक इन्शुरन्सची पॉलिसी पाहिजे आहे, पण त्याचा उद्देश क्लिअर नाही. बरोबर. ते बरेचदा मी पण बघितलंय, अगदी ओळखीमध्ये एक उदाहरण सांगायचं झालं तर घरातल्या कोणाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची वेळ आली की तेव्हा इन्शुरन्स आठवतो आणि मग कुठेतरी धावपळ सुरू होते की मला इन्शुरन्स 30 दिवसाच्या आत मिळेल का, पण तेव्हा वेळ गेलेली असते. आता सर्वसाधारण इन्शुरन्स ही जर कन्सेप्ट आपण म्हटली आपल्या इथे तर आपल्याकडे नक्कीच 3% नाही तर ते IQ 3% त्याच्याहून कमी असणार आहे त्यामध्ये. पण तेच जर आउट ऑफ कंट्री आपण बघितलं त्या ठिकाणी तर त्या लोकांचे इन्शुरन्सेस खूप स्ट्रॉंग असतात तिथे. त्यांच्याकडे मेडिकलसाठीचे जे एक्सपेन्सेस कव्हर केले जातात ते इन्शुरन्समध्येच केले जातात. त्यांच्याकडचा तो अवेअरनेस खूप आहे, पण आपल्याकडे तो अवेअरनेस नाही. आपल्याकडे पॉप्युलेशन भरपूर आहे, पैसा भरपूर आहे त्यामध्ये. म्हणजे जर पैसा भरपूर याच्या पाठीमागे माझं म्हणण्याचं कारण हे आहे की लोकांकडे प्रत्येक गोष्टीत इन्व्हेस्ट करायला पैसे आहेत. आज जर तुम्ही म्हटले सोन्याचा भाव उतरणार आहे
तर PNGच्या इथे लाईन लागते. बरोबर. ठीक आहे, पण आम्ही जर म्हटलो की मेडिक्लेम कंपनीने रेट कमी केलेले आहेत तर मेडिक्लेम कंपनीच्या बाहेर कधीच लाईन लागत नाही. किंवा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन तुम्हाला अजून 10 रुपये वाढवून देणार आहे इन्व्हेस्टमेंटवर, तर लाईफ इन्शुरन्सच्या बाहेर कधी लाईन बघितलेली नाही त्यामध्ये. सो ही शोकांतिकाच म्हटली जाईल की आपल्याकडे ज्या गोष्टीचा अवेअरनेस पहिले पाहिजे. PNGच्या बाहेर लाईन आहे, पण ते टिकवण्यासाठी तुम्ही हेल्दी असणं गरजेचं आहे. ठीक आहे, उद्या उठून जर तुम्ही हेल्दी नसाल तर PNGचं कितीही सोनं घेतलेलं असेल तर ते काय कामाचं आहे. आज जर तुम्ही आजारपण किंवा अंथरूण पकडलंच एकदा तर ते PNGचं सोनं PNGकडे परत जाणार आहे. हा जो एक भाग आहे त्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की इन्शुरन्स ही जी कन्सेप्ट आहे ही घरामध्येच रुजवली जायला पाहिजे. की जर समजा घरामध्ये मुलं नोकरीला लागलेले आहेत किंवा सर्व्हिसमध्ये जात आहेत तर पहिली कन्सेप्ट त्यांना तुम्ही इन्शुरन्स करून घ्या हे पालकांनीच सांगायला पाहिजे. कारण कुठली बाहेरची व्यक्ती तुम्हाला अवेअर करायला येणार नाही. एक भाग तर त्यामध्ये तो आहे. आणि पालक त्या बाबतीत अवेअर असतील तर ते मुलांना पुढे त्या गोष्टी शिकवतील. आता ह्या गोष्टी शिकवण्यापाठीमागचं कारण काय की परत मी त्याच मुद्द्यावर हात टाकेल की जर तुम्हाला तुमचे सेविंग्स व्यवस्थित ठेवायचे आहेत, तुमच्या प्रॉपर्टीज व्यवस्थित ठेवायच्या आहेत आणि त्याचा उपभोग घ्यायचा आहे तर तुम्हाला इन्शुरन्स पहिल्यांदा करायला लागणार. आणि इन्शुरन्स पहिल्यांदा केला तर इन्शुरन्सचं महत्त्व समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याकडे अडचण काय असते माहिती, इन्शुरन्स घेण्यासाठी कारणं नाही मिळत, अडचण ही आहे. पण न घेण्यासाठीचे कारणं आपल्याकडे एक वही संपेल किंवा एक पुस्तक लिहिलं जाईल एवढे कारण आहेत आपल्याकडे. चलताय अशी मानसिकता. हा, चलताय अशी मानसिकता आहे. आणि मी अजून धडधाकडे मला इन्शुरन्सची गरज काय त्यामध्ये त्या ठिकाणी. मग जर मी धडधाकड आहे आणि मला इन्शुरन्सची गरज काय आहे यामध्ये, तर ज्या वेळेस तुम्हाला कुठला आजार होईल किंवा आजारपण येईल तर कंपनी म्हणते आमच्याकडे येतानाच धडधाकड असताना या, म्हणजे तब्येतीने नीट असणार त्या ठिकाणी. त्याच लोकांची गरज इन्शुरन्स कंपन्यांना आहे त्यामध्ये. आणि इन्शुरन्स कंपन्या त्याच लोकांना एंटरटेन करतात त्या ठिकाणी. आणि का नाही करायला पाहिजे तिथे. जे मी म्हटली की तुम्हाला तहान लागली की विहीर खोदायचं काम करायचं तर तसं करू नका ना. तहान लागणार आहे हे आपल्याला माहिती आहे, आजारपण आपल्या आयुष्यामध्ये येणारच आहे हे आपल्याला माहिती आहे. मग आजारपणामध्ये बँकेतले सेव्हिंग्स आपण हॉस्पिटलला भरण्यापेक्षा वाय नॉट की तुम्ही 20-25 हजारचा एक आरोग्य विमा जर आपल्याकडे ठेवला त्यामध्ये आणि 5 ते 10 लाखाचं कव्हर सर्वसाधारण तुम्ही ठेवलं तर तुमच्या या अडचणी दूर होतील त्या. कारण सिम्पलसा एक कॅल्क्युलेशन आहे यामध्ये की एखादी व्यक्ती 10 वर्ष काम केल्यानंतर त्याच्या बँक बॅलन्समध्ये 10 लाख रुपये आहेत. आता आपण कोविडमध्ये सिच्युएशन्स बघितलेले आहेत की जेव्हा पहिली लाट आली त्यावेळेस खूप अव्वाच्या सव्वा बिलं आकारले गेलेले आहेत त्यात. कारण तेव्हा कोणालाच अंदाज येत नव्हता की एवढे बिलं का घेतले जातात. काहींचं 9 लाख रुपये बिल आहे, 10 लाख रुपये बिल आहे. आता तर आम्ही एका जणाचं 63 लाख रुपये बिल बघितलेलं आहे कोविडचं. त्यामध्ये नशिबाने त्या माणसाचा 1 कोटीचा इन्शुरन्स होता म्हणून त्याला 50 लाखापर्यंत कव्हर करून मिळालं. पण आज जर 63 लाखाचं बिल होतंय पुण्यात, एका 2 BHK ची कॉस्ट काय आहे? आता 80 लाखाची. म्हणजे जर त्या माणसाकडे तो इन्शुरन्स नसता तर त्याच्या फॅमिलीला काय करायला लागलं असतं. आज नाही म्हटलं तर कुठली तरी प्रॉपर्टी तुम्हाला सेल करायला लागली असती किंवा घरातले जे दागिने आहेत, सेविंग्स आहेत किंवा मित्रमैत्रिणींकडनं जे काही तुम्ही पैसे घेतले असते ते परतफेड करणं येणारच आहे. पण नशिबाने त्याचा तो आरोग्य विमा होता त्यावेळेस त्याचं ते बिल सेटल झालं त्या ठिकाणी. आणि पण तरी सुद्धा एवढं सगळं बघितल्यानंतर पण ना लोकांचे डोळे उघडत नाहीयेत त्यामध्ये की हे आपल्याकडे हवं. म्हणजे आता करोना आल्यानंतर हे कुठेतरी प्रमाण जी आकडेवारी थोडीशी वाढलेली आहे असं वाटतं की कारण का त्यांनी मोठा टेम्पररी वाढलेली आहे. परमनंट लोकांचे विचार बदललेले नाहीयेत. करोना जेव्हा आला तेव्हा लोकांना असं वाटलं की आपल्याकडे आरोग्य विमा पाहिजे. पण करोनाची लाट जशी संपायला लागली त्यावेळेस लोकांनी
मॅक्सिमम लोकांनी पॉलिसी रिन्यू करायला नाही म्हटलं की आता आम्हाला गरज काय त्या ठिकाणी. सो लोकांना आम्ही विनंती करत असतो अक्षरशः की मेडिक्लेम ही गोष्ट अशी की तुम्ही डिस्कंटिन्यू करू नका, कारण ते 20-22-24 हजाराने खरंच आपल्या आयुष्यात खूप फरक पडत नसतो. तिथे लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की मेडिक्लेम घेताना की पैसे वायात जाणार. ओके, आणि आमचं म्हणणं हे असतं की ते पैसे दरवर्षी तुमचे वाया जाऊ देत. कारण जेव्हाही तुम्ही मेडिक्लेम घेतात तेव्हा तुम्ही असा कसा विचार करू शकता की 2 महिन्यांनी मी आजारी पडलो तर जो प्रीमियम भरलेला आहे तो मी कॉम्पेन्सेट करेन. त्यामध्ये मेडिक्लेमचा प्रीमियम कॉम्पेन्सेट करण्याच्या फंदात कधीच नाही किंवा त्या गोष्टीत कधीच पडू नये कोणीच, की मेडिक्लेमचा प्रीमियम मी 22,000 भरला आहे तर मग मला कसं कसं ते कव्हर करून मिळणार आहे. की कोणी म्हणतं मग याच्यात मला तुम्ही समजा मी ॲडमिट नाही झालो तर पुढच्या वर्षी तुम्ही आम्हाला डिस्काउंट देणार का. आता तो काय मान्सून सेल तर नाही की तुम्हाला दरवर्षी कोणी डिस्काउंट द्यायला पाहिजे, पण तुम्ही समजूनही घेत नाहीये की ती गोष्ट तुम्ही कोणासाठी घेतायत. त्यात तुम्ही जरी 20-22-25 हजार रुपये जे काही भरतायत मेडिक्लेमसाठी, आपण असं अपेक्षा करणं चुकीचं आहे की त्याच वर्षी क्लेम येईल, पण फ्युचरमध्ये कधीही क्लेम येऊ शकतो त्या गोष्टीचा. आणि तो 5-10 लाखाचा आला तर तुम्ही भरून भरून 5 वर्ष किती भरत असतात, 1 लाख रुपये, 1.25 लाख रुपये, आणि 5-6 लाखाचा क्लेम आला तर कंपनी तुम्हाला किती वर्षाचे प्रीमियम परत देत असते. त्यात सो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की मेडिक्लेम घ्यायचा आहे, कमी किमतीत घ्यायचा आहे. ठीक आहे, कारण का तर हे आम्हीच ठरवलेलं आहे की तो वाया जाणार आहे तिथे. आणि मेडिक्लेमची 1,000-2,000ने कॉस्ट वाढली तर त्या कॉस्टचा फरक खूप पडतो लोकांना की ही कॉस्ट का वाढली. ठीक आहे, सो तुम्ही जर समजूनच घेणार नाहीये तर जो कोणी तुमच्याकडे विकायला येतोय किंवा जी कुठली कंपनी आहे किंवा जो कोणी समजावून सांगतोय किंवा कन्सल्टंट आहे, ॲडवायझर आहे तुमच्याकडे येणारी व्यक्ती, सो त्या व्यक्तीला हा मोठा प्रश्न पडतो की 1,000-1,500ने खरंच त्यांच्या आयुष्यात बदल घडणार आहे का. जे की कॅल्क्युलेशन आपण बघतो, एखादी व्यक्ती 12 लाख रुपये कमवते. ओके, 12 लाख रुपये कमवल्यानंतर त्या व्यक्तीचा जर घराचा EMI 50,000 रुपये महिना जातो तर 6 लाख रुपये त्या व्यक्तीचे तिथेच जात आहेत. ओके, मुलांच्या ज्या फीज असतात शाळेच्या त्या अराउंड आता 70-70 हजार रुपयाच्या वर गेलेल्या आहेत. म्हणजे 2 लाख रुपये 2 मुलं असतील तर फीज गेली त्यामध्ये, म्हणजे काय झालं, 8 लाख रुपये तुमचे स्ट्रेट फॉरवर्ड मायनस झाले त्या ठिकाणी. त्याच्यानंतर जो 12 लाख रुपये कमवतोय तो टॅक्स ब्रॅकेट 30% याच्यात येतो. ठीक आहे, म्हणजे त्याला 80C मध्ये 1,50,000 रुपये इन्व्हेस्ट करणं आलं आणि 80D मध्ये जे काही तुमचे 35-40 हजार रुपये आहेत, 50,000 रुपये आहेत डिपेंडंटसाठीचे, ते तुम्हाला कव्हर करणं आलं त्यामध्ये. म्हणजे जर 8 लाख ते 1.5 लाख हे 50,000 ते त्यामध्ये त्या व्यक्तीचं 12 लाख रुपये संपूर्ण संपतात मेट्रो सिटीमध्ये. ठीक आहे, सो त्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला त्याने जर मेडिक्लेम घेतलेला नसेल त्या ह्याच्यात तर वर्षाला हाताशी त्याचे किती पैसे उरतात, अगदी कमीच, लाखभर रुपये उरले. पण जेव्हा इन्कम टॅक्स भरण्याची वेळ येते तर 12 लाखामध्ये जर तो 30%च्या स्लॅबमध्ये पडत असेल तर तो सर्व्हिस सेगमेंटचा माणूस आहे तर 30%प्रमाणे त्याला टॅक्स किती जाणार. सर्वसाधारण कॅल्क्युलेशन आहे ह्या गोष्टीचं. तर मग अशा लोकांनी काय करायचंय त्या ठिकाणी. म्हणजे आज लोकांना दिसताना 12 लाख सॅलरी ही खूप मोठी दिसते, पण त्या माणसाच्या लायबिलिटीज काय आहेत, लायबिलिटी चेक होणं गरजेचं आहे. त्यानंतर सेव्हिंग्स चेक होणं गरजेचं आहे. त्याचा रिव्ह्यू व्हायला पाहिजे तुमचा ॲज अ फायनान्शियल प्लॅनर किंवा कन्सल्टंट. आमचं म्हणणं हेच असतं की तुमचा दर 4 महिन्याला रिव्ह्यू जो आहे फायनान्शियल प्लॅनिंगचा तो होणं गरजेचं आहे त्यामध्ये. आता तो का व्हायला पाहिजे त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे, जर तो रिव्ह्यू तुमचा व्यवस्थित होत असेल तर रिव्ह्यू होताना आपल्याला एक कळून जातं की यांचा फ्लो कसा चाललेला आहे प्लॅनिंगचा. ओके, व्यक्ती काम करते पण जर क्वार्टरली मला हा अंदाजच नाही आला की याच्या सेव्हिंग्सला पैसे पडत आहेत की नाही पडत आहे, थोडं स्ट्रेच होतं प्लॅनिंग. मी त्याच प्रश्नाकडे येणार होतो की हे तू गुंतवणुकीचा जो सल्ला देतेस त्याच्यामध्ये काही फ्लो असतो का या प्लॅनिंगचा. हो, बरं, फ्लो म्हटल्यानंतर फ्लो जर सर्वसाधारण व्यक्तीसाठी प्लॅनिंग करायचं असेल तर ऑफकोर्स त्याच्यामध्ये फ्लो असतो.
फ्लो आता सांगताना जर फायनान्शियल प्लॅनर म्हणून किंवा ॲडवायझर म्हणून तुम्हाला विचारलंस तर फ्लो त्या ठिकाणी हा आहे की पहिले ऑफकोर्स आम्ही सांगणार हेल्थ इन्शुरन्स करा ओके. त्यामध्ये, बाकी सगळ्या गोष्टी नंतर तिथे. ठीक आहे. सेकंड तुमचा येतो फ्लोमध्ये टर्म इन्शुरन्स. त्यामध्ये आता हेल्थ इन्शुरन्स यासाठी आहे की इन केस ऑफ इमर्जन्सी तुमच्या हेल्थ रिगार्डिंग काही इश्यू झाले, हॉस्पिटलायझेशन झालं, तर तुमच्या अकाउंटचे सेव्हिंग्स त्या ठिकाणी जाता कामा नये. हेल्थ इन्शुरन्स असेल तर त्यात मोस्टली आता सगळे हेल्थ इन्शुरन्स तुमचे कॅशलेस आलेले आहेत, तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो त्या ठिकाणी. म्हणजे 1 लाखाला 70% जरी तुमचा क्लेम झाला किंवा 80% जरी क्लेम झाला तरी 80,000 कंपनी तुम्हाला देत असते. तुमच्या अकाउंटमधनं 1 लाख रुपये जात नाही आजच्या कंडिशनमध्ये. सो सेव्हिंग्स आणि बाकीच्या गोष्टींसाठी तुम्हाला आम्ही पहिले एक सांगत असतो की तुम्ही लोकांनी मेडिक्लेम सगळ्यात पहिले घ्यायचा. आणि मेन म्हणजे काय, त्याची कॉस्ट खूप नसते, 20 ते 25,000च्या मध्ये येते त्यामध्ये. त्यानंतर दुसरा पार्ट असतो तुमचा टर्म इन्शुरन्स. आता टर्म इन्शुरन्स का घ्यायचा, जसं मी मगाशी म्हटले की एखाद्या माणसाने जर लायबिलिटी घेतलेली आहे, फ्लॅट घेतलाय, कुठली प्रॉपर्टी घेतली आणि त्याचं लोन आहे, तो EMI देतोय त्या ठिकाणी, बरोबर. आणि इज द ओनली पर्सन, ओनली अर्निंग पर्सन म्हणेल, कमवती एक व्यक्ती आहे आणि लोन आहे त्याचं 60 ते 70 लाखाचं त्यामध्ये, तर कमीत कमी 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स त्या व्यक्तीने घेणं गरजेचं आहे. आता त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की टर्म इन्शुरन्स घेताना ही गोष्ट कायम लक्षात घ्यायची, आपलं लोन किती आहे, लोनची अमाऊंट सोडून वरची अमाऊंट पण अजून घ्यायची त्यामध्ये. आता त्याचं कॅल्क्युलेशन असं आहे की जर लोन ज्या व्यक्तीच्या नावे आहे किंवा जी व्यक्ती अर्निंग पर्सन आहे त्याच्या नावे लोन आहे, तर उद्या जर त्या व्यक्तीची देव न करू डेथ झाली किंवा प्रॉब्लेम झाला त्याच्यामध्ये, तर इन्शुरन्स कंपनी जी आहे ती त्याचं लोन बघते. ठीक आहे. आता त्याचं आउटस्टँडिंग जर 50 लाख आहे उरलेलं आणि त्याचा 1 कोटीचा इन्शुरन्स आहे, तर 50 लाख लोन फेडायला कामात येतात आणि उरलेले रिमेनिंग 50 लाख रुपये त्याच्या फॅमिलीच्या सर्वायवलसाठी गरजेचे असतात त्यामध्ये. आता त्याची कॉस्ट किती जाते, जर ती व्यक्ती असेल 40 वर्षापर्यंतची तर 40 ते 42,000 रुपये वर्षाला जाते आणि मेडिक्लेमची कॉस्ट तुमची जाते 20 ते 25,000. आता 20 ते 25,000 ही फॅमिलीसाठी असते त्या. ठीक आहे. आता ह्या 2 गोष्टी ज्या आहेत ह्या कायम फ्लोमध्ये असणं गरजेचं आहे तुमच्या पोर्टफोलिओमधल्या. ठीक आहे. ह्या 2 गोष्टींनंतर त्या ठिकाणी गॅरंटेड इन्व्हेस्टमेंट्स ज्या असतात त्या असणं गरजेचं आहे. आणि हे 3 ते 4 गोष्टी झाल्यानंतर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जा, शेअर मार्केटमध्ये जा, अडचण नाही त्या गोष्टी. कारण एक लक्षात घ्या की हे 3 गोष्टी जेव्हा आपण कंप्लीट करतो त्याच्या पाठीमागचं कारण काय, 2चे कारण मी सांगितले की हेल्थ इन्शुरन्स का पाहिजे तुमचा, टर्म इन्शुरन्स का पाहिजे, गॅरंटेड इन्व्हेस्टमेंट का पाहिजे. ठीक आहे. आता गॅरंटेड इन्व्हेस्टमेंटसाठी मार्केटमध्ये भरपूर साऱ्या कंपन्या आहेत, HDFC आहे, SBI आहे, LIC ऑफ इंडिया आहे, अशा एन नंबर ऑफ कंपनीज आहे, मॅक्स आहे त्याच्यामध्ये. त्यांच्याकडे गॅरंटेड इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन्स असतात. ठीक आहे. 6 to 6.5% पर्यंतचे ते लोक रिटर्न्स देतात त्यामध्ये. आता ते का असायला पाहिजे की त्यांच्या टर्म्स असतात दिलेल्या की 10 वर्ष तुम्ही इन्व्हेस्ट करा, 15व्या वर्षी 16व्या वर्षी तुम्हाला इतके इतके पैसे आम्ही गॅरंटेड देऊया. ठीक आहे. ज्या वेळेस एक कमिटमेंट आपण देतोय त्या कंपनीमध्ये की समजा 10 वर्षाचं कमिटमेंट मी ठेवलेलं आहे तिथे, तर माणूस 10 वर्ष ते भरत जातो. तिथे तुमच्या अकाउंटला मेन्शन नाही होत तुम्हाला किती पैसे आलेले, ते तुम्हाला 10 वर्ष भरल्यानंतर 15व्या 16व्या वर्षी डायरेक्ट लमसम मिळतात. त्या ठिकाणी जर तुम्ही हातच नाही टाकणार कारण ते कमिटमेंट आहे, कमिटमेंट जर तुम्ही ब्रेक करायला गेले तर तुमचा लॉस आहे. ओके. जसं FDचं आहे की FD तुम्ही 3 महिन्याची, 6 महिन्याची, 9 महिन्याची, वर्षभराची घेतली, पण तुम्हाला अचानक पैसे लागणार असतील तर तुम्ही ती FD ब्रेक करतात तिथे. आणि ब्रेक केल्यानंतर नाही म्हटलं तरी थोडाफार लॉस तुमचा होतोच तिथे. त्यानंतर अगेन FD जी आहे ती टॅक्सेबल असते आणि गॅरंटेड इन्व्हेस्टमेंट प्लॅन जे आहेत ते त्यापैकी असे आहेत की जे टॅक्स फ्री रिटर्न्स देतात त्यामध्ये. तर 6.5% तुम्हाला टॅक्स फ्री रिटर्न्स आपल्या देशामध्ये मिळतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. हां. आता याच्यानंतर काय आहे की तुम्ही म्युच्युअल फंडला जा, ज्याला शेअर मार्केट करायचं त्याने शेअर मार्केट करा, हरकत नाही. पण लोकांचा दृष्टिकोन काय बघण्याचा
आम्ही पहिले म्युच्युअल फंडकडे जाणार. का तर तिथे मला 13 ते 14 ते 15% रिटर्न्स मिळणार. ठीक आहे. आता जर तुम्ही 10 वर्ष 12 वर्ष म्युच्युअल फंडकडे लॉंग टर्म विचार केला तर तुम्हाला नक्कीच काही ना काही रिटर्न्स त्यामध्ये मिळणार. आम्ही कोणीच अगेन्स्ट नाहीये म्युच्युअल फंडच्या. ठीक आहे. पण खूप फेवरमध्ये पण आहोत असं पण काही नाहीये. कारण आमचं म्हणणं काय, जो फ्लोचार्ट दिलाय त्या पद्धतीने जात असाल तर नक्कीच तुम्हाला ॲव्हरेज रिटर्न 13% ते 14% मिळणार आहे त्यामध्ये. ठीक आहे. पण ते मिळत असताना त्यावेळेसचं टॅक्सेशन, कॅपिटल गेन ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण इन्व्हेस्टमेंट करायची. ठीक आहे. दुसरी गोष्ट की ज्या वर्षी पैसे तुम्हाला रिटर्न काढायचे आहेत त्यातनं, तर त्यावेळेस मार्केटची सिच्युएशन काय असणार आहे हे मी आत्ता तुम्हाला नाही सांगू शकत. ठीक आहे. कारण कोविडच्या 2 वर्षामध्ये आपण ते बघितलेलं आहे की मार्केट सिच्युएशन काय होते आणि त्यावेळेस कोविड सारखी सिच्युएशन येणार नाही असंही आपण म्हणू शकत नाहीये तिथे. त्याच्यामुळे आमचा फ्लो ठरलेला असतो. पण आता काही लोक असे आहेत की नाही मग आम्ही हे असं करतो, आम्हाला त्यांना स्टॉप नाही करता येत त्यावेळेस की ओके नो प्रॉब्लेम, ॲज यू विश, तुमची इच्छा काय असेल त्याच्यामध्ये. आणि तिथे ब्रेक न करणं जास्त योग्य असतं कारण वी आर कन्सल्टंट. हेल्थ ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. लोकांची मानसिकता पहिल्यांदा म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट याच्याकडे जाऊन ते उलटीकडे येतात. कारण जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये गेल्यानंतर किंवा म्युच्युअल फंड मध्ये गेल्यानंतर बीपी वाढतो तेव्हा त्यांना हेल्थ लक्षात येतं आणि मग हेल्थ इन्शुरन्स कडे येतात. ऍक्च्युअली पहिले हेल्थ इन्शुरन्स करायचा, ज्यांना मार्केटमध्ये जायचं असेल त्यांनी हेल्थ इन्शुरन्स करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. हा गमतीचा भाग झाला पण असणं गरजेचं आहे त्या गोष्टीमध्ये. सो प्रायोरिटीवर हेल्थ इन्शुरन्स. नसेल हेल्थ इन्शुरन्स केला आणि तुम्ही किती सेव्हिंग केलं, गोल्ड घेतलं, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची वेळ आली आणि कुठला कॅन्सर सारखा मोठा आजार झाला असेल तर त्याच्या ओघात सगळं तुम्ही सेव्हिंग केलेलं शून्य होणार, सगळे कष्टाचे पैसे शून्य होणार. तर एक हेल्थ इन्शुरन्स केला तर तुम्हाला त्याचा जो बेनिफिट होईल तो तुमचं सेव्हिंग्स पण राहतील बाजूला, सगळं हे राहील. तर हेल्थ इन्शुरन्स पासून तुमचा फ्लो सुरू करणं खूप महत्वाचं आहे. आणि एक सांगायला आवडेल मला की हेल्थ इन्शुरन्समध्ये ना सुरुवात जरी करायची म्हटली तर आता त्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की खूप सारे लोक जे आहेत हेल्थ इन्शुरन्ससाठी किंवा कुठल्या टर्म इन्शुरन्ससाठी ऑनलाईन प्रेफरन्स जास्त देतात त्यामध्ये. सो मला ही गोष्ट सांगायला आनंद नाही होते त्या ठिकाणी, पण लोक अगदी 5 आणि 10% ऑनलाईन आणि ऑफलाईनचे कम्पॅरिझन्स करतात त्यामध्ये की हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे. आता माझं म्हणणं एक आहे की बँकेमध्ये तुम्ही FD ठेवताना तुम्ही डायरेक्ट जाऊन पैसे ठेवून नाहीयेत आणि तुमचं लिहून नाहीयेत ही माझी FD आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी सर्व्हिस द्यायला तुम्हाला लोक दिलेले आहेत. ओके. तसंच इन्शुरन्स ह्या सेगमेंटमध्ये पण लोक दिलेले आहेत, चांगले कन्सल्टंट आहेत, चांगले ॲडवायझर आहेत. त्या गोष्टी त्यांचा सल्ला घ्या त्यामध्ये, ना की अर्धवट काहीतरी वाचून आपण त्या गोष्टी बाय करण्याची गरज आहे मार्केटमध्ये. कारण जोपर्यंत तुम्हाला गाईड करणारं कोणी नसेल तोपर्यंत तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. जसं शाळेचं आहे, शाळेमध्ये जर शिक्षकच नसतील तर स्टुडंटचा काय फायदा. स्टुडंटला वाचता जरी येत असेल पण शिकवण्याची प्रत्येकाची एक पद्धत आहे, प्रत्येकाचा एक विषय ठरलेला आहे त्या गोष्टीमध्ये. आणि शाळेमध्ये फीज आपण भरतोच त्यासाठी की प्रत्येक एका वेगळ्या विषयासाठी शिक्षक आहे, ते तुम्हाला त्या विषयाचं ज्ञान देतील आणि त्या विषयामध्ये तुम्हाला चांगले मार्क पाडून देतील त्यामध्ये. ठीक आहे. तसंच सेम गोष्ट आपल्या जीवनशैलीमध्ये पण असते की प्रत्येक एका विषयासाठी किंवा प्रत्येक एका गोष्टीसाठी ती व्यक्ती जी आहे ती कन्सल्टंट असेल, ती शिक्षक असेल तुमचा किंवा तुम्हाला सल्ला देणारी व्यक्ती असेल, जी कोणी व्यक्ती असेल त्यातली, म्हणजे असं नाही म्हणता येणार ज्ञानी हा शब्द चुकीचा ठरेल, पण त्यातली त्या व्यक्तीजवळ मास्टरी थोडी तरी पाहिजे की ज्या व्यक्तीकडनं तुम्ही त्या गोष्टी घेतायत त्या ठिकाणी. अदरवाईज नाहीतर जर सगळंच काम ऑनलाईन होऊ लागलं तर लोकांची गरज नाही त्यामध्ये. मग हॉस्पिटलला जाऊन स्वतःचं ऑपरेशन स्वतःच करून घ्यायचं किंवा शुगर, मला असं वाटतंय माझी शुगर कमी झालेली आहे तर स्वतःच मेडिसिन घेऊन टाकायची, कारण सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे त्या. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या
समोर बसून बरोबर. डिस्कस करूनच घेणं योग्य आहे. कन्सल्टंटची गरज आहे Yes. त्याच्यात 200% त्याचा महत्त्वाचा रोल आहे एखादी पॉलिसी किंवा कुठला इन्शुरन्स घेताना. माझा पुढचा प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये इन्शुरन्स जो व्यक्ती घेतो तो घेताना त्याने कुठल्या गोष्टी बघून तो इन्शुरन्स घ्यायला हवा? इन्शुरन्स घेताना इन्शुरन्स घेणाऱ्या व्यक्तीने पहिला सिक्वेन्स जो असणार आहे की कंपनी बघावी. ओके दुसरी गोष्ट की क्लेम रेशिओ काय आहे. ओके क्लेम रेशिओ विषय ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी क्लेम रेशिओ हा कायम टक्केवारीत बघणं चुकीचं असतं. ओके क्लेम रेशिओ कायम कंपनीने किती पैसे मार्केटमध्ये दिलेत क्लेमसाठीचे तर तो बघणं गरजेचं आहे. कारण जनरली तुमच्या पुढे जेवढेही एजंट्स येतात तर ते तुम्हाला सांगतात सर ही कंपनी खूप चांगली आहे, हिचा क्लेम रेशिओ 98% आहे, 99% आहे. ओके पण एक्झॅक्टली 98 आणि 99% म्हणजे काय आहे. समजा 1 कोटीचा क्लेम आलेला आहे, मग 98 लाख रुपीज तुम्ही दिलेत का मार्केटमध्ये, बरोबर त्याचं कुठे तुमच्याकडे वर्डिंग आहे का त्या गोष्टीचं, तर ते वर्डिंग कुठेच नसतं. तर ते विचारणं गरजेचं आहे की क्लेम सेटलमेंट कशी आहे. तिसरी गोष्ट त्यामध्ये की डिडक्शन्स कसे असतात. ओके. चौथी गोष्ट अशी असेल त्याच्यामध्ये की प्रोडक्ट कुठलं घेतलं पाहिजे. जे मी आधीच्या क्वेश्चनला आन्सर केलं होतं तुझ्या की परत इन्शुरन्समध्ये लोकांचा दृष्टिकोन असा आहे कमी किमतीत जास्त कव्हर आम्हाला पाहिजे. ठीक आहे. सो तसं न बघता म्हणजे इन्शुरन्सला भाजी मंडई न करता आम्ही लिटरली ह्या भाषेत सांगतो की इन्शुरन्सला भाजी मंडई समजू नका त्यामध्ये. कारण आता आपण पुण्यातले आहोत. ठीक आहे. कोथरूडला भाजीचा रेट वेगळा असणार आहे, डेक्कनला वेगळा असणार आहे आणि सिंहगड रोडला वेगळा असणार आहे. सगळ्यात कमीचा रेट कुठे येणार, सिंहगड रोडचा येणार. ठीक आहे. आणि ज्याला होलसेलमध्ये जायचं तो मार्केट यार्डमध्ये जाणार. ओके. पण आता जर कमी किमतीची भाजी घ्यायची असेल तर तुम्ही या 3 ठिकाणी जर सिंहगड रोडला जाणार असाल तर त्याचं कॅल्क्युलेशन काय असणार आहे. एक तर ऑटोने जाणार, एक तर गाडीने जाणार आणि तेवढा खर्च करून तुम्ही सिंहगड रोडवरनं भाजी विकत घेणार आणि परत तिथून घरी येणार एवढं सगळं केल्यावर. पण मग ती भाजी कमी किमतीची तुम्हाला काय भावात पडली. तसंच काहीतरी इन्शुरन्सचं झालेलं आहे की कमी किमतीचे इन्शुरन्सेस पण मिळतात मार्केटमध्ये. ठीक आहे. पण मग त्याच्यासाठी प्रॉब्लेम्स खूप सारे आहेत की इन्शुरन्स कॉमन मॅनसाठी पण एक आहे, लोअर मिडल क्लाससाठी एक आहे, एक चांगल्या क्राऊडसाठी अजून एक आहे. क्राऊड सगळ्यात चांगला आहे. बऱ्याच वेळा असं असतं की ज्याची परिस्थिती नाही त्याचं म्हणणं असं असतं की आम्हाला मॅडम खूप चांगल्या पद्धतीचा हेल्थ इन्शुरन्स द्या की ज्याच्यामध्ये डिडक्शन्स कमी असतील तिथे. त्या पाठीमागे आमच्या म्हणण्याचा अर्थ आणि जो एक माणूस की ज्याची परिस्थिती नाही तो म्हणतोय आम्हाला चांगला इन्शुरन्स द्या आणि त्याच ठिकाणी दुसरा माणूस ज्याची परिस्थिती खूप चांगली आहे तो म्हणतोय इन्शुरन्स फक्त मला घ्यायचा आहे, मला अजून काही झालेलं पण नाही आणि काही होणार पण नाहीये, पण असायला पाहिजे, मग मला कमी किमतीतला इन्शुरन्स द्या त्या ठिकाणी. आता कमी किमतीचा इन्शुरन्स द्यायचा म्हणजे आमच्या पुढे एक मोठा प्रश्न पडतो की अडचण आम्हाला जास्त येणार. काय येणार आहे जर चुकून कमी किमतीचा इन्शुरन्स आम्ही दिला किंवा कमी कव्हरचा इन्शुरन्स आम्ही दिला तर त्या ठिकाणी डिडक्शन्स जे आहेत ते बऱ्यापैकी प्रमाणात आहे. ठीक आहे. कारण जर मी कमी प्रीमियम घेते त्याच्यात आणि कमी कव्हर देते तिथे तर त्या ठिकाणी रूम चार्जेस जे असतात तिथे कॉम्प्रोमाइज झालेलं असतं. आणि मेडिक्लेम मधला सगळ्यात पेनफुल एरिया जो आहे तो रूम चार्जेस आहे तिथे. की रूम चार्जेस तुमचे व्यवस्थित असतील तर कन्सल्टिंग चार्जेस बाकीचे चार्जेस जे आहेत ते ॲव्हरेजमध्ये येऊन तुमचा क्लेम सेटल होतो. पण आता काय झालेलं आहे की समजा खेडेगावामध्ये माणूस राहतोय किंवा तालुका प्लेसला राहतोय किंवा जिल्हा प्लेसला राहतोय त्या ठिकाणी झोन बदलतो काही प्रोडक्ट्सला. ठीक आहे. मग त्या लोकांचं म्हणणं आमच्या ॲडवायझरने तर आम्हाला कमीवालं सांगितलं तुम्ही आम्हाला जास्तवालं का सांगताय. तर त्या ठिकाणी म्हणजे जेव्हा आम्ही कोणाला कन्सल्ट करत असू किंवा आम्ही जेव्हा सांगतो की हा इन्शुरन्स घ्या ह्या कंपनीचा घ्या त्याच्या पाठीमागचं कारण काय की जो मी सेल करतेय
त्याच्यामध्ये रूम चार्जेसला कॅपिंग नाहीये. कॅपिंग म्हणजे लिमिट नाहीये. बरोबर. तुम्ही 20,000 रुपये पर डेच्या रूम मध्ये जरी गेले तरी ती कंपनी तुम्हाला 20,000च्या रूम चार्जेस देणारच आहे. बरोबर. आता रूम चार्जेस तुम्हाला 20,000 का पाहिजे किंवा 10,000 का? मेट्रो सिटीमध्ये राहतो, मोठ्या हॉस्पिटलला गेलो तर त्यांचे चार्जेस रूमचे तेच असणार आहे. मेडिक्लेममध्ये ICU चार्जेस हे ॲट ॲक्च्युअल दिले जातात. पण त्यामध्ये काय आहे की रूम चार्जेस 10,000 रुपये पर डेच्या रूममध्ये जर एखादी पेशंट ॲडमिट झाला तर डॉक्टर येताना 10,000 रुपये पर डेच्या रूममध्ये जेव्हा येतो तो 10,000 रुपये पर डे प्रमाणेच कन्सल्टिंग चार्जेस लावतो. जर तोच व्यक्ती 5,000 रुपये पर डेच्या रूममध्ये राहिला तर डॉक्टर येताना 5,000 रुपये पर डेचे चार्जेस लावतो. पण आता 5,000 आणि 10,000 मधला फरक काय? जर मी कमी किमतीची पॉलिसी दिली, कमी कव्हरची पॉलिसी दिली आणि त्याच्या पॉलिसीमध्ये 5,000 रुपयेच रूम चार्जेस दिलेले असतील, ठीक आहे, आणि तो ऍडमिट झाला 10,000 रुपये पर डेच्या रूममध्ये, तर फरक काय पडणार आहे? कंपनी देताना 5,000 रुपयाप्रमाणे कॅल्क्युलेशन करून डॉक्टरची कन्सल्टिंग, रूम चार्जेस, नर्सिंग चार्जेस, मेडिसिन सगळं 5,000 प्रमाणे देणार. पण रिमेनिंग जे 5,000 रुपये आहेत ते ह्या 5,000 प्रमाणेच ते 5,000 बिल झालेलं असणार आहे. ते कोणाच्या खिच्यात नाही येणार, तर ते नक्कीच पेशंटच्या खिच्यात न जाणार तिथे. मग तो कमी किमतीचा इन्शुरन्स काही कामाचा राहत नाही जर तुमच्या खिच्यातनं पैसे जाणार असतील. म्हणून इन्शुरन्स घेतानाच असा घ्यायचा की ज्याला रूम चार्जेसला कॅपिंग म्हणजे लिमिट नको त्या ठिकाणी, मग तो इन्शुरन्स तुम्हाला फ्रुटफुल असणार आहे हेल्थमध्ये. आणि इन्शुरन्स घेताना पुढच्या ज्या गोष्टी बघितल्या जातात, जसं मी सांगितलं की रूम चार्जेसला लिमिट नसावं असा इन्शुरन्स घ्या त्या ठिकाणी. इन्शुरन्स घेताना मोस्टली प्लेन हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांकडनं तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतला तर आमच्या दृष्टीने ती गोष्ट खूप चांगली असणार आहे. त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की हेल्थ इन्शुरन्स कंपन्या त्या फक्त हेल्थ इन्शुरन्सच सेल करतात, त्या बाकी कुठले प्रोडक्ट सेल करत नाही त्यामध्ये. म्हणून त्यांचा फोकस जो असतो तिथे बघण्याचा खूप क्रिटिकल असतो, कारण त्यांच्याकडे जेवढाही पैसा येतो तो फक्त त्याच हेल्थ इन्शुरन्सच्या प्रोडक्टमधनं येतोय, दुसऱ्या कुठल्याही प्रोडक्टमधनं येत नाहीये त्यामध्ये. सो त्याच्यामुळे कंपनी निवडताना चांगली प्युअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी निवडा त्यामध्ये. त्यानंतर एक लक्षात घ्यायचं की जसं कस्टमर सगळ्या गोष्टी बघून घेतोय, की जसं तुम्ही मला म्हटले की हेल्थ इन्शुरन्स घेताना किंवा कुठलाही इन्शुरन्स घेताना काय गोष्टी बघायला पाहिजे, तसंच जो सेल करतोय त्याच्याही काही जबाबदाऱ्या आहेत त्या ठिकाणी. सगळ्याच जबाबदाऱ्या कस्टमरच्या नाही आहेत किंवा जो सेल करणारा कन्सल्टंट आहे त्याच्या नाही आहेत. जो सेल करतोय त्याने माणूस सुद्धा परखणं गरजेचं आहे, ठीक आहे. दुसरी गोष्ट, जो सेल करतोय तो जी माहिती विचारतोय ती माहिती कितपत खरी आहे ती व्हेरीफाय होणं गरजेचं आहे. जो व्यक्ती सेल करतोय त्या व्यक्तीने समोर बसलेल्या व्यक्तीच्या तब्येतीबद्दलच्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी विचारणं गरजेचं आहे. हे नियम हेल्थ इन्शुरन्समध्ये काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे की हेल्थ इन्शुरन्स घेताना त्या माणसाला किंवा जी कोणी व्यक्ती असेल, फॅमिली मेंबर्स असतील की ज्यांचा फॅमिली इन्शुरन्स होतोय मेडिक्लेममध्ये, तर त्या व्यक्तीला हे विचारणं गरजेचं आहे की तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं कधी ॲक्सिडेंट झालं होतं, कोणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं होतं का, कोणाला डेंग्यू, मलेरिया किंवा काही स्नेक बाईट झालेलं होतं का त्यामध्ये, किंवा कोणाला कुठलं क्रिटिकल इलनेस होतं का त्यामध्ये. तर ह्या गोष्टी विचारूनच फॉर्ममध्ये लिहायच्या, न विचारता कस्टमरच्या फक्त सह्या घेऊन तुम्ही कधीही हेल्थ इन्शुरन्स सेल करायचा नसतो. कारण हेल्थ इन्शुरन्स ही अशी गोष्ट आहे ना, खूप बारीक दोर आहे त्यात, की एक क्लेम आला तर कस्टमरला तुमची किंमत कळते, ठीक आहे. अदरवाईज कस्टमरला तुमची किंमत कळत नाही त्या ठिकाणी, ओके. पण क्लेम आला आणि तुम्ही नाही ते सॉर्ट आउट करू शकले तर कस्टमरला तिथेही तुमची किंमत कळते, ठीक आहे. त्याच्यामुळे जी गोष्ट तुम्ही सेल करताय, एक की कस्टमरची फायनान्शियल बॅकग्राऊंड काय आहे त्या पद्धतीने त्याला प्रोडक्ट देणं गरजेचं आहे. फायनान्शियल बॅकग्राऊंड बघून त्याला किती कव्हर तुम्ही देऊ शकतात, मॅक्सिमम कव्हर त्या व्यक्तीला देणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. ते कव्हर कशा कशा पद्धतीने वापरता येऊ शकतंय त्याचं नॉलेज देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत किती ॲडवायझर्स किंवा किती कन्सल्टंट ह्या गोष्टी खऱ्या मांडतायत किंवा
असं म्हणता येईल की सांगणं खूप गरजेचं आहे स्टार्टिंगलाच. म्हणजे जेव्हा तुम्ही कस्टमर समोर बसले, फॉर एक्झाम्पल तुम्ही कस्टमर आहात आणि मी ॲडवायझर आहे, तर माझ्या दृष्टीने मला तुम्हाला काय गोष्टी पहिले सांगायला पाहिजे. ठीक आहे. आज आपण हेल्थ इन्शुरन्सवर बोलतोय, तर हेल्थ इन्शुरन्समधल्या 3 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. वेटिंग पिरियड. ठीक आहे. जर वेटिंग पिरियड कस्टमरला माहीत नसेल तर कस्टमरचं खूप मोठं नुकसान होतं त्यामध्ये. आता हे वेटिंग पिरियड काय असतात नेमके, तर जेव्हा तुम्ही लोक इन्शुरन्स पॉलिसीज घेतात तिथे, तर इन्शुरन्स पॉलिसीज घेत असताना सर्वसाधारण आज तुम्ही पॉलिसी घेताय तर तुम्हाला 30 दिवसाचा एक वेटिंग पिरियड असतो जो व्हायरल डिसीजसाठी असतो. त्यामध्ये की जेव्हा तुम्ही पॉलिसी घेताय त्यावेळेस तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मलेरिया डेंग्यू नाही होऊ शकत. ठीक आहे. तर कंपनीने त्याच्यासाठी 30 दिवसाचा वेटिंग पिरियड लावलेला असतो. ठीक आहे. त्यानंतर कंपल्सरी 2 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो त्यात. तर तो कंपल्सरी 2 वर्षाचा वेटिंग पिरियड म्हणजे तुमचा किडनी स्टोन, पित्ताशयाचे आजार, हिस्टेक्टॉमी, नी रिप्लेसमेंट आहे तुमचं, त्याच्यामध्ये कॅट्रॅक्ट सर्जरी आहे त्यामध्ये. तर हे 2 वर्षांनी कव्हर होतं तिथे. ठीक आहे. आता हा झाला सेकंड वेटिंग पिरियड. थर्ड वेटिंग पिरियड कोणाला लागतो? ज्या लोकांना जुने आजार आहेत, की ज्याला बीपी आहे, शुगर आहे, पण कधी पॉलिसी घ्यायच्या आधी, इन्शुरन्स घेण्याच्या आधी त्या व्यक्तीला बीपी आहे, शुगर आहे, समजा त्या व्यक्तीचं ॲक्सिडेंट झालं होतं, प्लेट बसवली आहे, स्क्रू बसवलेला आहे, तर ही माहिती तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला सांगायलाच लागते तिथे. मग त्या व्यक्तीला पर्टिक्युलरली त्या आजारासाठी 4 वर्षाचा, 3 वर्षाचा आणि 2 वर्षाचा असे वेटिंग पिरियड लागतो त्यामध्ये. तर ह्या 3 गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्यात आधी सांगायला पाहिजे. का? कारण ह्या जर सगळ्यात आधी सांगितलं तर बाकी सगळं कव्हर तुम्हाला मिळणारच आहे. पण आपल्याकडे काय झालेलं आहे की ॲडवायझर असेल किंवा कन्सल्टंट असेल तर ह्या गोष्टी सांगितल्या तर कस्टमर आपल्याला खूप प्रश्न विचारणार तिथे. कारण कस्टमरची भीतीच ती असते की जर एवढे वेटिंग पिरियड लागणार आहेत तर मी इन्शुरन्स का करायचा तिथे. सो त्या सगळ्या गोष्टींना एकच उत्तर असतं की माणूस जेव्हा धडधाकड असतो त्याच वेळेस इन्शुरन्स करायचा असतो तिथे. सो ह्या गोष्टी पहिले सांगितल्या तर शेवटचं एकच वाक्य उरतं त्याच्यामध्ये की सर बाकी तर सगळंच कव्हर आहे. बरोबर. आणि म्हणजे या तू गोष्टी अगदी मोजक्या आणि सोप्या भाषेत सांगितल्यास. तर मला इथे एक अजून एक विषय विचारायचं आहे की कन्सल्टंटचा रोल खूप महत्त्वाचा असतो. कारण का आजूबाजूला एवढ्या जाहिराती चाललेल्या आहेत की म्हणजे अक्षरशः लोकांना प्रश्न मी ही पॉलिसी घेऊ का ती पॉलिसी घेऊ, आणि त्याच्यात परत उपप्रकार असे आहेत. त्यामुळे तो एवढा कन्फ्यूज होऊन जातो आणि बरेचदा त्याला स्वतः इन्व्हेस्ट करायचे असते. तर तो कन्सल्टंटचा जर त्याने उपयोग केला तर त्याला राईट डिसिजन मिळू शकतो किंवा तो योग्य पॉलिसीची निवड करू शकतो. बरोबर. हे अगदी बरोबर आहे. परत त्या गोष्टीमध्ये परत आपण पहिल्या प्रश्नावर जाऊ की शोकांतिका कुठे आपली. ठीक आहे. आपल्याला हे कळतंय की पोट दुखलं तर डोळ्याच्या डॉक्टरकडे जायचं नाहीये. ठीक आहे. सो मी अजून तीच गोष्ट सांगेल की टॅक्सेशनचं काम कोणाकडे असतं? टॅक्स कन्सल्टंटकडे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तब्येत बिघडली की डॉक्टरकडे जातोय आपण. ओके. कपडे घ्यायला आपण दुकानांमध्येच जातोय. सगळ्या एकेका गोष्टीसाठी ते लोक नेमलेले आहेत. ओके. टॅक्सेशनचं जर आपल्या स्वतःलाच कळालं असतं तर आपण सीएकडे का गेलो असतो? आपल्याला डॉक्टरच्याही गोळ्या कोणत्या घ्यायच्या आहेत हे जर आपल्या स्वतःलाच कळालं असतं तर आपण डॉक्टरकडे का गेलो असतो? ओके. काही लोकांच्या फीज असतात. डॉक्टर 500 ते 1000 रुपये घेतो. सीएचं कामाप्रमाणे पैसे असतात सगळ्या गोष्टींसाठी. दुकानदार तुम्ही कुठलं मटेरियल घेतायत त्यावर डिपेंड आहे की तो कॉस्ट काय लावणार आहे तुम्हाला त्यामध्ये. सो फायनान्शियल कन्सल्टंट का असावा? एक की राईट वेने फायनान्शियल प्लॅनिंग त्या व्यक्तीचं प्लॅन करून द्यायला पाहिजे की किती वर्षाचं प्लॅनिंग असणार आहे आणि ते कसं कसं वर्कआउट होणार आहे तुमचं. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की फायनान्शियल प्लॅनर ही जी कन्सेप्ट आहे यामध्ये तर ती फक्त आणि फक्त इन्व्हेस्टमेंट ह्या पोर्टफोलिओ पुरता असणं गरजेचं आहे की तुम्ही तुमचा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ जो आहे तो व्यवस्थित जो कोणी
चांगल्यातला फायनान्शियल प्लॅनर असेल, कन्सल्टंट असेल, त्याच्याकडनं ते करून घेणं खूप गरजेचं आहे. पण तुमच्या फायनान्स रिलेटेड तुम्हाला स्वतःला बसणं खूप गरजेचं असतं. आपल्याकडे प्रॉब्लेम काय असतो की समज कोणी एक इन्शुरन्सची पॉलिसी मित्रमंडळी किंवा बायकोचे रिलेटिव्ह किंवा वडिलांचे मित्र, आईची मैत्रीण असं जर कोणी घेऊन आलो तर आपण 10,000 प्रत्येकाकडे देतो. ओके, मला हा प्रश्न विचारायचा आहे की मीच आता तुला प्रश्न विचारते की तुझे फंड्स म्हणजे तुझी चॅरिटी आहे का की प्रत्येकाला तू 10,000 रुपये वाटत फिरतोयस? अजिबात नाही. आणि ते 10,000 वाटल्यानंतर प्रत्येकाकडे इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याच्या रिटर्न्स कितपत येणार आहे? नाही येणार आहे. त्याच्यामुळे आपण ते जे काम केलेलं असतं रिटर्न्ससाठीचं की नाही मी इथे 10,000 दिले, इथे 15 दिले, इथे 20,000 दिलेले, त्याचा आपल्याकडे हिशोब नाही राहत. कारण ते वेगळ्या वेगळ्या 4 लोकांकडे दिलेले. ते जर एकाच कन्सल्टंटकडे व्यवस्थित तुम्ही दिलं त्या ठिकाणी तर त्याच्याकडे तुमचा कॅश फ्लो असतो. फॅमिली ट्री असतं तुमचं की फॅमिलीमधल्या कुठल्या मेंबरला कोणत्या वर्षी पैसे येणे आहेत किंवा कुठल्या व्यक्तीने कोणत्या महिन्याला कोणत्या वर्षाला पैसे भरणार आहे, रिटर्न्स कोणत्या वर्षी किती टक्क्यांनी मिळणार आहेत. ठीक आहे. ज्या व्यक्तीला तुम्ही 10 आणि 15,000 रुपये देतायत इन्व्हेस्टमेंटसाठी, ती व्यक्ती आली तुमच्या फॉर्मवर सह्या करून घेऊन गेली, तुमच्याकडनं ते पैसे घेऊन गेली त्या ठिकाणी. आता मला सांग, वर्षातनं 10,000 रुपये किंवा 15,000 रुपये भरल्यानंतर 10 वर्षासाठी किती झाले ते? 15,000 जर म्हटलं तर 1.5 लाख. 1.5 लाखाचे 3 लाख 15 वर्षांनी घेऊन काय करणार आहे आपण? इट्स नॉट अ हँडसम अमाऊंट. इन्फ्लेशन पण झालेलं असणार आहे. मग ते तुकड्या तुकड्यात पैसे घेण्याचा आनंद काय त्यामध्ये? हा, इन्व्हेस्ट करायचं आहे ना, प्रॉपर कोणासोबत तरी बसा, प्लॅनिंग करा, वर्कआउट करा त्या गोष्टींवर. कोणत्या कोणत्या वर्षी तुम्हाला किती पैसे हवेत त्या गोष्टींचं प्लॅनिंग तुमच्याहून चांगलं कोणी नाही करू शकत. पण ते करण्यासाठी म्हणजे स्वतःचं प्लॅनिंग करण्यासाठी स्वतःला त्या कन्सल्टंट सोबत तेवढा वेळ द्यायला लागणार. जसं तुम्ही CA कडे किंवा डॉक्टरकडे स्वतः जाऊन बसताय तसं तुम्ही फायनान्शियल पोर्टफोलिओ प्लॅनरकडे पण स्वतः जाऊन तो इंटरेस्ट घेऊन बसणं म्हणजे बसायला पाहिजे. कारण ते तुमचे फंड्स आहेत, ते रिटर्न्स तुम्हाला देणार आहे. आणि तुमचे रिटर्न्स जर तुम्हाला घ्यायचे आहेत वेळेवर तर तुम्हाला थोडासा वेळ देणं गरजेचं आहे, जो की आपल्याकडे दिला जात नाही त्यामध्ये. आणि आपण इन्व्हेस्टमेंट हा प्रकार जे मी म्हणते की जे 2-4 लोक आपल्याकडे आलेले असतात आपण तो म्हणून बघतो. आणि त्याहून मोठी शोकांतिका ही आहे आपल्याकडे की इन्व्हेस्टमेंट आपण कोणत्या गोष्टींना समजतोय. CA ने सांगितलं 1,50,000 तुम्हाला कम्प्लीट करायचे, तर मग तुम्ही त्या गोष्टीला इन्व्हेस्टमेंट म्हणून बघताय की 1,50,000वर जे काही टॅक्सेशन आहे, ATC वगैरे, हां, तर त्यावर तुम्ही बघताय त्या गोष्टी. मग जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच करायचं आहे तर टॅक्सेशन आणि इन्व्हेस्टमेंट ह्या 2 गोष्टी कायम वेगळ्या ठेवल्या पाहिजे. त्यामध्ये टॅक्सेशन आणि इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्सेस ह्या गोष्टी कधीही एकत्र आणायची गरज नाही. कारण या तिघही गोष्टींना एकमेकांना मतं वेगळे वेगळे आहेत, रोल वेगळे वेगळे आहेत आणि प्रत्येकाचं त्याबद्दलचं जो अप्रोच आहे तो वेगळा आहे. कारण इन्व्हेस्टमेंट म्हटलं तर जो इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करून देतोय, जो पोर्टफोलिओ प्लॅनर आहे, त्याच्या दृष्टीने तुमचे फंड्स कधी वाढणार हे जास्त महत्त्वाचं असतं. मग तुमची आपल्याकडे उत्तरं कशी असतात? मी बायकोला विचारतो की इतकी इन्व्हेस्टमेंट करायची आहे का, मी माझ्या CA ला विचारतो. ओके, इन्शुरन्स करायचा असेल तरी मी माझ्या CA ला विचारतो. मला अजूनपर्यंत एक नाही कळालेलं आहे की इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट ह्या तुमच्या स्वतःच्या आहेत, त्याच्यावर बाकी लोक डिसिजन कसं देऊ शकतात? आणि प्रत्येक जण आपापल्या IQ नॉलेज मधनं जबाबदाऱ्या कोणाच्या आहेत? बरोबर, तुमची स्वतःची जबाबदारी आहे. सेव्हिंग्स कोणाचे व्हायला पाहिजे? तुमचे व्हायला पाहिजे. इन्शुरन्स कोणाला पाहिजे? तुम्हाला पाहिजे. जर आपलं काही बरं वाईट झालं तर आपण ज्यांच्यावर डिपेंडन्सी ठेवलेली आहे की हे माझ्या बिहाफ डिसिजन घेतील ते ती लायबिलिटी घेणार आहे का? फ्रँकली आस्किंग की ज्या लोकांचे नावं तुम्ही लोक देत असतात, जसं मी म्हटली की आपल्याकडे घेण्यासाठी कारणं नाही आहेत पण न घेण्यासाठीचे कारणं भरपूर आहेत. तर मला एवढंच विचारायचं आहे की तुम्ही ज्या लोकांची नावं प्लॅनर समोर घेत असतात
की नाही मी माझ्या कन्सल्टंटला विचारतो आणि मग सांगतो. तर मला फक्त कोणीही एकाने येऊन हे सांगावं त्या गोष्टीमध्ये की ह्या व्यक्तीचं असं असं झालं आणि त्याच्या त्या कन्सल्टंटने त्याच्या फॅमिलीच्या लायबिलिटीज सगळ्या कव्हर करून दिल्या. असं कोणीही म्हणत नाही. बरोबर. उलट तुम्हाला रोखलं जातं इन्शुरन्स का घ्यायचा आहे, काय गरज आहे, एवढ्या इन्शुरन्सची का गरज आहे, त्यामध्ये एवढ्या इन्शुरन्सची का गरज आहे. जो प्लॅनर सांगतोय त्याला माहिती की तुम्हाला एवढ्या इन्शुरन्सची गरज काय. उलट सांगितलं जातं एवढं इन्शुरन्सला पैसे हे करण्यापेक्षा म्युच्युअल फंडला सगळ्यात जास्त पैसे टाका. अरे पण म्युच्युअल फंडचे रिटर्न्स उपभोगण्यासाठी तुम्ही नीट असणं गरजेचं आहे. तुम्ही त्या म्हणजे जी लायबिलिटी मी म्हणते सर सलामत तो पगडी पछाड. एक्झॅक्टली त्यामध्ये वाईट भरपूर लोकांना वाटतं जेव्हा आम्ही लोक असं म्हणतो सर डिपेंडन्सी बाकीच्यांवर का आहे. तुमच्या सेव्हिंग्ससाठी, तुमच्या इन्शुरन्ससाठी, तुमच्या फॅमिलीच्या सिक्युरिटीसाठी कोणी तिसऱ्याने तुमचं डिसिजन का घ्यावं. अवेअरनेस तेव्हा होणार आहे आपल्याकडे. जे 3% लोक आहेत ना ते तर मी असं समजेल कोणाचं ऐकलं नाही म्हणून त्यांनी इन्शुरन्सच घेतले. पण जे 97% लोक आहेत तर त्यांनी इन्शुरन्स का नाही घेतलं तर ते न घेण्यापाठीमागचे हे कारण सुद्धा भरपूर मोठे आहेत की कशासाठी घ्यायचंय. आपल्याच शेजारचा माणूस आपल्याला सांगतो तुला इन्शुरन्सची गरज काय, तू धडधाकड आहे. पण इन्शुरन्स फक्त धडधाकड आहे म्हणूनची गरज नाहीये. इन्शुरन्सकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. तो तुमचं लायबिलिटी कव्हर करतोय, सेव्हिंग्स सेफ करतोय त्या ठिकाणी आणि एक वेगळा आनंद तुम्हाला तयार करून देतोय की माझ्याकडे त्या एका पिरियडमध्ये खूप सारा पैसा असणार आहे जर मी आता ह्या सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. नक्कीच नक्कीच. सो ह्या गोष्टी आहेत की इन्शुरन्सचा अवेअरनेस कमी आहे. तो पर्सेंटाईल का कमी आहे त्या ठिकाणी नक्कीच तो वाढायला पाहिजे. काच इन्शुरन्ससाठी जर केला तर तो महत्वाचा आहे. तो महत्वाचा आहे. नागरिकाचं त्याच्यासाठी महत्व आहे आणि प्रत्येक एक व्यक्ती इन्शुर्ड असणं गरजेचं आहे त्यामध्ये. नक्कीच. या इन्शुरन्स विषयावरती आपण या गप्पा चालू ठेवणार आहोत. तर आत्ताच्या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्ही इथे एक्सपर्ट टॉकमध्ये आलीस त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच.